नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतच्या विशेष 2019चा महासंग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या कार्यक्रमात आम्ही दर आठवड्याला तुमच्यासमोर राजकारणातली एक चर्चित व्यक्ती जी असते त्यांना समोर घेऊन येत असतो आणि आज आपल्याबरोबर आहेत महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे। पंकजाजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। थँक्यू व्हेरी मच। म्हणजे एक आता मागच्या आठवड्यात जे महालक्ष्मी सरस आहे तिथे तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की मी पुढच्या वेळेस मंत्री असेन की नसेन, म्हणजे त्याचा अर्थ काय? कारण की तुम्ही म्हटलं होतं की सरकारही येईल आमचं। नाही, मी अत्यंत स्पष्ट वक्तव्य केलं होतं कारण महालक्ष्मी सरस हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। मी सुरुवात केली तेव्हा फक्त 8 जिल्ह्यांमध्ये काम होतं, आता 24 जिल्ह्यांमध्ये काम आहे। मी सुरुवात केली तेव्हा फक्त 50 लाखाची उलाढाल होती, आता 10 कोटीची उलाढाल आहे। तर त्या महिलांच्या सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि मी सांगितलं की या टर्ममधलं हे शेवटचं महालक्ष्मी सरस आहे आणि परत आम्ही सरकारमध्ये 100% येणार आहोत। पण मला कदाचित हीच जबाबदारी असेल का नाही याच्याबद्दल मी म्हणजे मला आवडेल ही जबाबदारी परत घ्यायला, असं मी वक्तव्य केलं होतं। नाही, कसं राजकारणी बोलतात त्यावेळेस त्याचे 10 अर्थ काढतात लोक। नाही, स्पेशली माझ्याबद्दल तर अर्थासाठी स्पेशल म्हणजे एक वेगळी डिक्शनरी असायला पाहिजे असं वाटतं कधी कधी मला, कारण खूप स्पष्ट मी वक्तव्य ते केलेलं आहे। पण ठीक आहे, आता जेव्हा आपल्या बोलण्याकडे अनेक लोकांचं लक्ष असतं तेव्हा अनेक अर्थ निघतच असतात। नाही, कारण लोकांना वाटतं की तुम्ही मंत्रीपदाच्या बाबतीत तुम्हाला शंका होती की कशाबाबत शंका आहे? म्हणजे सरकार येणार तुम्ही बोलता तर त्यावेळेस मग मंत्री मी असेन की नसेन, म्हणजे या खात्याची मी मंत्री असेन की नसेन हा विषयच नाहीये मुळात, आणि मी शंकेतही बोलले नाही, मी अत्यंत आत्मविश्वासाने बोलले। पण जेव्हा साहजिक आहे, 5 वर्ष मी ग्रामविकास म्हणून मंत्री म्हणून काम केलंय आणि मी त्या खात्याशी अटॅच झालेली आहे आणि त्यामुळे मला त्या खात्यातील काही गोष्टी माझ्या जिव्हाळ्याच्या आहेत। तर मला हेच काम करायला आवडेल भविष्यात, किंवा म्हणजे 5 वर्षांचं आता हे शेवटचं आहे आणि भविष्यामध्ये नेमकं काय जबाबदारी मिळते आता हे माझे नेते ठरवतील। एक तुमचं वक्तव्य होतं ना, लोक जे 2014चं वक्तव्य होतं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे। त्याची पण मी एक स्टोरी पाहिली की पहिले असं म्हणाल्या, आता त्यांचा आत्मविश्वास कमी झालाय, पण मी फार स्पेसिफिकली सांगितलंय की आम्ही सरकारमध्ये येणारच, आणि तसंही मी कधी म्हणाले नाही। तोही आता मी 5 वर्ष एक्सप्लेनच करते की मी असं कधी म्हणाले नाही, आणि आता मला वाटतं मी एक्सप्लेन करणे बंद केलं पाहिजे। आता भविष्यात जे होईल ते होईल, पण मी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करण्यासाठी 2014 मध्ये संघर्ष यात्रा काढली होती आणि आता सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे। नाही, लोक तुमचे जे समर्थक आहेत आता सोशल मीडियावर त्यांचं येत राहतं सारखं। साहजिक आहे, प्रत्येक समर्थकांना वाटतं आपला नेता बेस्ट असावा, त्याच्यात त्यांची चूक नाही, ते त्यांचं प्रेम आहे आणि ती शक्ती पक्षालाच मिळते ना। मी तुमचं एक वक्तव्य बघितलं होतं जे भगवान भक्तिगडावर तुम्ही केलं होतं की दसरा मेळाव्याच्या वेळेस, की गोपीनाथ मुंडे साहेब हे किंग मेकर होते आणि आम्ही किंग मेकर आहोत। हो, बरोबर आहे, कारण राजकारणामध्ये आज खूप असे नेते आहेत एका सरफेसवर ज्यांच्यामुळे आपल्या पक्षाला शक्ती मिळते। पक्षामुळे साहजिक आहे, शक्ती आम्हाला मिळतेच, पण त्या शक्तीचा वापर करून आपण जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवणं, पक्षामध्ये जास्तीत जास्त लोकांना म्हणजे आकर्षित करणं किंवा आपल्या पक्षावर विश्वास ठेवायला लावणं, पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवायला लागणं ही फार मोठं दायित्व आहे। आणि त्याच्यामुळे मला दरवेळी हा आरोप गेले 4 वर्ष 5 वर्ष मी ऐकत गेले की मी अमुक स्वतःला मुख्यमंत्री समजते, जनतेच्या मनातली बऱ्याच टीका विडंबनांना मी सामोरं गेले, पण हे माझ्या आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अत्यंत क्लिअर होतं की मला पूर्ण विश्वास होता की या राज्यामध्ये मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक योगदान या यात्रेचं, तेव्हाच्या संघर्ष यात्रेचं राहील, आणि मुख्यमंत्री जे आता काम करतायत त्यांच्या माझ्यामध्ये हे खूप क्लिअर आहे। त्यामुळे लोकांनी कितीही वावड्या उठवल्या तरी आम्हाला माहित होतं की हे आम्ही सत्तेमध्ये आणणार आहे। आम्ही एक तरुण, ते माझे अध्यक्ष होते, मी युवा मोर्चा अध्यक्ष होते, आम्ही खूप चांगलं योगदान तेव्हा आमच्या सगळ्या टीमनी, कोर टीमनी दिलेलं आहे, ते सगळेच माझ्यापेक्षा सिनियर आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपले फॉलोअर्स वाढवणं आणि आपण आपल्या पक्षाचा मुख्य माणूस बसवणं तिथे, प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री, तर याला म्हणजे सहज भाषेमध्ये किंग मेकरच म्हणतात। नाही, म्हणजे तुमची भूमिका किंग की किंग मेकर? किंग मेकर तर निश्चितच राहील। हा, आता किंग मेकर असतो का नाही हे भविष्य ठरवेल।
गोपीनाथ मुंडे यांचं जे योगदान आहे, ज्याच्यामुळं भाजप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात हे गेला, त्यामुळंच मोठ्या प्रमाणात चर्चा होती की आता जर मुख्यमंत्रीपदाचे कोण खरं दावेदार असेल तर पंकजाताई मुंडे असतील. चला, चर्चा तरी किमान बदलली, मी स्वतःलाच समजत नाही हे तरी चर्चा बदलली आता. त्यामुळं ती मागणी होती तुमच्या कार्यकर्त्यांना, तो रेटा येतो, त्यामुळं त्यानिमित्तानंच तुमच्या नावाभोवती कॉन्ट्रोवर्सी पण निर्माण होती सतत. कसं बघता याच्याकडे? ज्या नावाला ऐकायला लोक इच्छुक असतात, बघायला इच्छुक असतात, त्या नावाभोवती चांगले आणि वाईट सगळे वलय निर्माण होत असतात. वाईट वलय निर्माण होऊ नये ते जे पाण्यामध्ये जसं एखादा दगड पडल्यावर जे वलय निर्माण होतात आणि परत शांत होतं, त्याला खूप धैर्य लागतं. राजकारणामध्ये ते असावं लागतं. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे अनेक लोक होते. साहजिक आहे, त्यांना वाटत असतं की मुंडे साहेब असते तर आज या पदावर असते, मुंडे साहेब असते तर असं केलं असतं. ते रोज मलाही ऐकवतात की तुम्ही असं नाही करू शकत, साहेब असं करतात. तर तो एक भाग झाला या चर्चेचा. पण माझ्या पक्षाला ताकद देण्यासाठी माझं योगदान हे महत्त्वाचं राहील. आणि आता विषय हा नाहीच आहे मुळामध्ये. आम्हाला आता लोकसभेमध्ये आमचे प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे करणे हा आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. पण तुम्ही स्वतःला बघता का, मुख्यमंत्री म्हणून बघता का स्वतःला? मी स्वतःला कोणता मंत्री, मुख्यमंत्री असं कधी पाहिलंच नाही मुळामध्ये. पण मी हे नक्की बघते स्वतःला की माझ्या पक्षाला गरज असेल आणि मी पक्षाने मला आदेश दिला की प्रधानमंत्री यांना जास्तीत जास्त खासदार भाजपमधून आले, पंकजा मुंडे म्हणून मला पक्षाने ही जबाबदारी दिली, तर मी ती अत्यंत तंतोतंत पुढे नेईन. पण ती जी वक्तव्य त्यावेळेस आलं होतं, ते जसं आलं असेल, पण गेल्या 4 वर्षात त्याचं तुम्हाला नुकसान झालं? नुकसान मला झालं नाही, कारण ज्यांना दाखवण्यासाठी हे वक्तव्य होतं त्यांच्यामध्ये बरीचशी क्लॅरिटी होती. पण नुकसान हे झालं की माझ्याविषयी लोकांच्या काही इंटलेक्च्युअल्सला वाटलं असेल की ही ओव्हर रेट करते का स्वतःला, किंवा मला लोकांनी असेच केलं असेल, किंवा लोकांना वाटत असेल मी खूप लवकर काहीतरी अपेक्षा करणारं नेतृत्व, असं एक इमेज माझी कदाचित चुकीची गेली असेल. पण मी राजकारणाच्या घरात जन्मली आहे, राजकारण लहानपणापासून पाहिलं आहे, मला माहिती आहे राजकारणामध्ये आत्ता माझं स्थान काय, आणि तेव्हाही माहीत होतं माझं स्थान काय. महिला व बालकल्याण खातं तुमच्याकडे आहे. अजूनही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं होतं तुमच्या कामाचं की महिलांचं सक्षमीकरण, ते पूर्ण झालं? माझं टार्गेट पूर्ण झालंय का असं म्हणलं तर ते योग्य होणार नाही. पण माझा जो माइलस्टोन मला गाठायचा होता तो मी गाठलेला आहे. जसं मी आत्ताच उल्लेख केला की मी ग्रामीण विकास मंत्री पण आहे, मी नुसती महिला बाल विकास मंत्री नाही. आणि मला वाटतं ग्रामीण विकास हे पद आत्तापर्यंत महिलेला कधी दिलं गेलं नाही. तर ज्या अँगलनी मी ग्रामीण विकास पदाला भूषवताना काम केलं त्याच्यामध्ये महिला हा केंद्रबिंदू नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळे मी जेव्हा काम केलं तेव्हा महिलांच्या सक्षमीकरणामध्ये खूप खूप योगदान मला देता आलं, आणि दोन्ही खात्यांमधनं. आणि आता मी महालक्ष्मी सरसचं साधं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर त्याची व्याप्ती खूप वाढलेली आहे. आम्ही 0% व्याजदराने कर्ज दिल्यामुळे महिला बचत गटांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महिलांच्या प्रोडक्ट आता ॲमेझॉनवर गेले, महिलांच्या प्रोडक्ट्सवर आता आम्ही ई पोर्टल तयार केलं आणि ऑनलाईन महालक्ष्मी सरसवरले प्रोडक्ट आता लोकांना मिळायला लागतील. तर हे महिलांचं सक्षमीकरणच आहे. ज्या महिला आपल्या घराचा उंबरठा ओलांडत नव्हता त्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतायत, किंवा अस्मितासारखी योजना आम्ही आता भयंकर मोठे मोठे प्रयोग आम्ही केले, आणि ते प्रयोगाला प्रशिक्षण देणं हे फार मोठं चॅलेंज होतं. मला समाधान आहे की मला जे गाठायचं होतं ते मी गाठलं आहे. आता मी अंतिम ध्येय नाही म्हणणार ह्याच्या, कारण जेव्हाही आपण एका रस्त्यावर चालत असतो आपण एका पॉईंटला येतो, आपल्याला आणखी पुढे मोठा रस्ता दिसतो. तर मी आता त्या पॉईंटला आहे की माझ्या मागे पण खूप आहे आणि माझ्या पुढे पण खूप आहे. मग अंतिम ध्येय काय? अंतिम ध्येय मला महिला हा आर्थिक कणा झाली पाहिजे समाजाचा असं वाटतं. नाही, एक मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की एक मोठे ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख होती, तर तेही एक प्रेशर असेल ना तुमच्यावर? मला कुठलं प्रेशर नाही आहे. मी नशीबवान आहे की मुंडे साहेबांच्या मुळे आणि त्यांच्या जाण्यानंतर लोकांनी तेवढेच ताकदीने मला स्वीकारले. म्हणजे एकही व्यक्ती दुरावला नाही माझ्यापासून, किंवा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा दुखावला जरी असेल एखाद्या वेळेस माझ्या व्यस्ततेमुळे, पण दुरावला नाही. तुम्ही आत्ताच म्हणाला की मुख्यमंत्र्यांनी तुमच्यामध्ये खूप विश्वास आहे, पण तुमच्याकडची 2 खाती काढून घेण्यात आली. एवढा विश्वास असेल तर मग 2 खाती का काढण्यात आली? माझी एक थोडीच काढली, अनेकांचे शफल झाले. तेव्हा आमच्याकडे 4-4 खात्याचा कारभार हा मुळात ओव्हरलोड होता.
आणि ते एक्सपान्शनमध्ये एनिवेज जाणार होते. ते काही असे काढून घेतले म्हणजे माझा परफॉर्मन्स तर उलट उत्तम होता, मी खूप छान काम करत होते त्याच्यामध्ये आणि ते पण त्याच्याबद्दल समाधानी होते. पण शेवटी 4 खात्याचा मंत्री म्हणून मला काम करणं काही शक्य नव्हतं. अनेकांची खाती, विनोदजींचे 1-2 कमी केले, नाथाभाऊंचे कमी केले, त्यावेळी नाथाभाऊ होते. तर त्या खात्यांचा एक्सपान्शनमध्ये कोणाला तरी आम्हाला डेलिगेट करणं आवश्यकच होतं. मग त्यातलं एक जे जलसंपदा होतं ज्यामुळे तुम्ही खरंच लोकप्रिय झाला होता, तिथं चांगलं खातं होतं. ती एक कारण आहे मी लोकप्रिय होण्याचे, बरेच कारण. नाही, जलयुक्त शिवार हे त्यावेळेसच सुरू झालं होतं. हो, पण मी छान काम केलं. जबाबदारी मी मगाशीच सांगितलं की मला जी जबाबदारी दिली ती मी खूप छान पार पाडते. म्हणजे माझ्या शाळेतले पण शिक्षक सांगतील की मी माझं होमवर्क वेळेवर करायचे. मी खूप सिन्सिअर विद्यार्थी आहे, तर मला माझे जे गुरुजी सांगतात ते मी व्यवस्थित करते. नाही, एवढं चांगलं काम करून मग ते खातं जाणं वाईट नाही वाटलं? मला वाईट नाही वाटलं, पण मला थोडंसं मी जसं म्हटलं मी इन्व्हॉल्व्ह होऊन काम करते. जसं आता महालक्ष्मी सरसमध्ये मी इन्व्हॉल्व्ह झाले, किंवा ग्रामीण विकास या खात्याशी मी अटॅच झाले, माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांशी माझा एक बॉन्ड आहे. तसं मला असं वाटलं की अरे बापरे, आता मी एवढं मिशन मोडमध्ये, आता नेक्स्ट काय करू. मग मी दुसरं मिशन तयार केलं. म्हणजे मी काही तिथेच थांबू शकत नाही. मग मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हातात घेतली, बचत गटांचं सक्षमीकरण हातात घेतलं. पण ते जाणं अपरिहार्य होतं, कारण 4 खाते माझ्याकडे होते, मोठे खाते होते सर्व. जलयुक्त शिवाराची कामं तुमच्या काळात खूप धडाक्यानं झाली आणि त्यामुळं तुमचे नाव त्याच्याशी जोडलेलं असल्यामुळं हे जर खातं काढलं तर तुमचा प्रचंड संताप होईल. त्यामुळं राम शिंदेसारखा जो माणूस आहे, जो तुमच्या जवळचा आहे, त्यांना मंत्रिपद देऊन तुमचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला, अशी ही चर्चा होती. म्हणजे मला एखादी स्क्रिप्ट वाटल्यासारखं वाटते, गोष्ट लिहिल्यासारखं, असं होईल तसं होईल असं काही नाही आहे. सगळेच माझ्या जवळचे आहेत, माझ्या दूरचं असं कोणी नाही आहे. राम शिंदे जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी एक ॲक्च्युली आमचं जे कॅबिनेट आहे, आमचं सगळ्यांशी परस्पर संबंध खरंच चांगले आहेत. तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी झटताय, पण कुठे ना कुठे असं वाटतं की फक्त आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर बोललो तर महिलांना कुठेतरी एक म्हणजे बाजूला केलं जातं आहे, जी काही मुख्य खाती आहेत ती दिली जात नाही, असं कुठेतरी सल आहे का? मला वाटतं माझ्याकडे मुख्य खातं आहे ग्रामीण विकास, खूप मोठं खातं आहे. किंवा महिला बालविकास, चला महिला बालविकास आहे म्हणून आपण लोकांना वाटतं की ते महिलांचं खातं आहे, पण ते पण प्रचंड मोठा व्याप आहे. किंवा जलसंधारण, रोजगार हमी, हे सगळे विषय मी कोर कमिटीमध्ये आहे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या. सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये मी असते. तर मला नाही वाटत की महिला म्हणून कमी लेखलं जाते किंवा महिलांना कमी संधी दिली जाते. पण मला मिळाली म्हणजे सर्व महिलांना मिळाली असं नाही. त्यामुळे मला असं वाटतं महिलांची संख्या ही बिलकुल समाधानकारक नाही आहे. महिलांची संख्या वाढली पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा मी मागच्या टर्ममध्ये निवडून आले तेव्हा फक्त 2च आम्ही आमदार होतो भाजपच्या, मी आणि माधुरी मिसाळ. आता आमच्या भाजपच्या महिला आमदारांची संख्या वाढलेली आहे आणि ओव्हरऑल महिला आमदारांची संख्या वाढलेली आहे, पण ती तरी समाधानकारक नाही. पंकजाताई, सध्या राज्यस्तरावरच नाही तर राष्ट्रीय स्तरावर एक चर्चा सध्या सुरू आहे की एक अमेरिकन हॅकरने मुंडे साहेबांच्या मृत्यूची संबंध EVM घोटाळ्याशी जोडून सध्या लोकांच्या मनात आणि कार्यकर्त्यांमध्ये मृत्यूविषयी जे दुःख आहे तुम्ही ते बोलूनही दाखवलं, तर त्यामागचं काय तुम्ही सांगाल? आता मला वाटतं चर्चेला विराम झाला आहे. मी माझं याचं स्टेटमेंट दिलं आहे आणि आपल्या चॅनलनी पण ते दाखवलेलं आहे. तर ते इलेक्शन कमिशननी पण खारिज केला आहे तो विषय की असं हॅक होऊच शकत नाही. तर त्यामुळे त्याच्याशी जोडलेले सर्व विषय मला वाटतं खारिज आहेत. पण या अशा गोष्टींमुळे लोकांच्या मनात एक नेहमी संशय निर्माण होतो. म्हणजे जे CBIचा रिपोर्ट आला होता तोही नील होता, पण आता जेव्हा कोणतरी दुसरं विदेशातून कोणतरी असं काढलं की EVM, ते लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठीच असतात काही विषय, असं वाटतं मग मला. म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर विषय येतो वेगळ्या कारणाने आणि त्याचा उचलला जातो वेगळ्या कारणाने. आणि मी सांगितलं की मी हॅकर नाही, ना मी इन्व्हेस्टिगेशन ऑथॉरिटी आहे, ना मी या संधीचा फायदा घेणारी राजकारणी आहे. मी एक कन्या आहे आणि कोणत्याही कन्येला हा प्रश्न विचारला, तुम्हाला विचारला किंवा तुमच्या कन्यांना विचारला, तर त्यांचं उत्तरही माझ्यासारखंच असेल. म्हणजे अशी परिस्थितीमध्ये नाही, कसं आहे की लोकांच्या मनात अशामुळे याच्यावर एक शंका निर्माण होते. पण आपण आणि निवडणुकांच्या आहोत का? आपल्याकडे ते एक्सपर्टीज आहे का? मग कुणावर तरी विश्वास ठेवायचा आहे ना. आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे का की ज्याचा CBIवर विश्वास नाही, ज्याचा प्रधानमंत्र्यांवर विश्वास नाही, ज्याचा देशातल्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही. आपण आपल्या देशाच्या
सिस्टीमविषयी काय पडसाद उमटतात परदेशात ह्याचा विचार आपल्या मीडियाने पण थोडासा केला पाहिजे. कारण ह्या गोष्टी सनसनी निर्माण करू शकतात, पण ह्या गोष्टींमुळे प्रयोग असे जे चालले त्याच्यामुळे चुकीचा मेसेज पण जातो. आणि मला वाटतं असं काही असेल तर त्याचाही म्हणजे त्याच्याही पुढे काही शोध असेल, असं काही होणार, असं काही झालं असेल तर ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या लक्षात आलं असलं पाहिजे. धनंजय मुंडेंनी एक अविश्वास व्यक्त केला होता की याची चौकशी त्यांच्याकडे आमची तशी काही माहिती असेल किंवा त्यांच्याकडे काही तशा प्रकारची कल्पना त्यांना असेल तर त्यांना इन्व्हेस्टिगेशनला बोलवून त्यांच्याकडनं माहिती घेतली पाहिजे. तुमचाही पाठिंबा आहे त्यांच्या मागणीला? नाही, पण असं म्हणणाऱ्यालाच विचारलं पाहिजे ना की तुम्हाला काही वेगळं माहिती आहे का बाबा. नाही, निवडणुकांच्या तोंडावर या प्रकारचे आरोप होणं ते मी विचारतो की तुम्हाला काय वाटतं? आता निवडणुका आहेत, त्याच वेळेस ही अशी प्रकरणे येतात. एवढंच आहे की इलेक्शन कमिशननी ईव्हीएम हॅक होतने खारिज केल्यामुळे त्याच्यावरून उठलेलं सगळं वादळ हे ऑलरेडी तिथलं पेल्यातलं वादळ होतं असं मला वाटतं. धनंजय मुंडे एका पार्टीचे नेते आहेत, पण ते त्याच्याही पलीकडे ते तुमचे बंधू आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचे हे त्यांचे पण नातेवाईक आहेत. तर मग त्यांनी विचारणं हा या प्रश्नावर प्रश्न उपस्थित करणं, शंका घेणं. मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी पण ते घरातलेच आहेत ना, मला जास्त गांभीर्य नाही. उपस्थित करणं पुरेसं आहे का? कशामुळे उपस्थित होत आहेत, का उपस्थित होत आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पंकजाजी, एक सर्वात मोठा मुद्दा आहे धनगर आरक्षणाचा आणि गेले काही दिवस तुम्ही त्यावर एकदम आक्रमक आहात. हो. तर मला हे विचारायचं होतं की आता 1 महिन्यानंतर जवळपास आचारसंहिता लागेल, केव्हा हा मुद्दा तडीस जाईल? हे महत्त्वाचे मुद्दे अनेक होते. जेव्हा मी विरोधी पक्षात होतो आम्ही सर्व, तेव्हा काही मुद्द्यांना आम्ही आमच्या राजकारणामध्ये आमच्या मॅनिफेस्टोमध्ये जागा दिली होती. जसा मराठा आरक्षणाचा विषय, तो आम्ही बऱ्यापैकी हाताळला, आम्ही चांगल्यापैकी हाताळला. आम्हाला अपेक्षा होती की त्याला असं आम्ही प्रेझेंट करावं की तो पुन्हा लिगली पण टिकला पाहिजे न्यायालयात. असाच प्रयत्न आम्ही धनगर आरक्षणावर करतोय. आणि त्यामुळे धनगर आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला असा टेस्टचा अहवाल आल्यानंतर अशा प्रकारचं प्रेझेंटेशन केंद्र शासनाला गेलं पाहिजे की त्याच्यामुळे धनगरांना आरक्षण मिळालंही पाहिजे, रक्षणही मिळालं पाहिजे आणि टिकलंही पाहिजे. पण हा मराठा आरक्षणासारखा विषय राज्याचा नाही आहे, हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे आमचे लिमिटेशन्स आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण हा प्रयत्न म्हणजे मी त्याचा भाग नाही आहे, पण मी एक नेतृत्व म्हणून मी त्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने हाताळतोय पक्ष म्हणून तर किंवा सरकार म्हणून, तर त्याच्यामध्ये आपण ह्याला जास्तीत जास्त सेफगार्ड करून कसं प्रेझेंट करता येईल जेणेकरून त्यांना न्याय देता येईल, हा प्रयत्न चालू आहे. तुमचं ते वक्तव्य होतं की सरकार म्हणजे असंच होतं जसं महालक्ष्मी सरस्त होतं. नाही, ते जे वक्तव्य होतं की त्याचा फटका बसेल, म्हणजे सरकार येऊ देणार नाही. मी असं म्हटलं की धनगर समाजाच्या ताकदीमुळे, धनगर समाजाने आमच्यावर विश्वास ठेवून साथ दिल्यामुळे आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि धनगर समाज आमच्यावर असल्याशिवाय परत आम्ही सत्तेवर विराजमान होऊ शकणार नाही. म्हणजे काय तर आम्ही त्यांचा विश्वास संपादित केल्याशिवाय होऊ शकणार नाही. आणि त्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास आहे. त्या मेळाव्याचा प्रतिसाद जर तुम्ही पाहिला, बाजूलाच राष्ट्रवादीच्या मेळाव्याची तयारी चालली होती, त्याच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यांचे नेते ऐन वेळा आले नाही. जे लोक रोज बऱ्याच वेळा मोठ्या भाषणांचा आणि मोठ्या मोठ्या स्टेटमेंट करतात, ते लोकांनी रात्रीतून आपला मेळावा कॅन्सल केला. मी सत्तेत असून, मी मंत्री असून सुद्धा माझ्या मेळाव्याला भरपूर लोक होते. म्हणजे त्यांना विश्वास आहे की 70 वर्ष जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी नाही केलं ते भारतीय जनता पार्टी करेल. उशीर जो होतोय तो त्यांच्या अहवालाला जास्तीत जास्त स्ट्रेंथन करण्यासाठी होतोय आणि बाकी केंद्र शासनाच्या अखत्यारीत विचारतो ना. केंद्र शासन आता 1 महिन्यानंतर लोकसभेची आचारसंहिता सुरू होईल, तर केव्हा होईल? आम्ही आमचा अहवाल त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करू. पंकजाताई, महाराष्ट्राला सगळ्यांना आता उत्सुकता आहे युतीची. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि यांची आघाडी पण झाली आहे, उमेदवार पण नक्की होत आहेत. इथे अजूनही भाजप युतीसाठी हात पुढे करते, शिवसेना नाही म्हणते, मोठा भाऊ छोटा भाऊ हे सुरू आहे. गरज पडली तर पंकजाताई मातोश्रीवर जातील का? मला मातोश्रीवर जाण्याचा तर विषय नाही, मी जाऊ शकते असंही जाऊ युतीसाठी हे करण्यासाठी डेडलॉक जो निर्माण झालाय तो युती व्हावी अशी आमची भावना आहे. युतीमध्ये आम्ही राहायला पाहिजे. ज्या विचारांनी आम्ही एकत्र आलो, ज्या विचारांनी एकत्र नांदलो इतके वर्ष, त्या विचारांची शक्ती कमी नाही होऊ देणं हे आमचं कर्तव्य आहे.
त्यामुळं आम्ही युतीमध्ये राहायला पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांनी आता आमच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं की आम्हाला युती हवी आहे, ती हवीच आहे, पण आम्ही युतीसाठी लाचार नाही आहोत. त्यामुळे युती मला नको तुला नको हा विषय नसून युती दोघांनाही करणं हे सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे असं माझं मत आहे. युती होईल का तुम्हाला, युती होईल का तुम्हाला काय वाटतं? युती व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि युती होईल असंही मला वाटतं. ताई, मगाशी हॅकिंगचा मुद्दा निघालेला होता. तोच हॅकिंगचा मुद्दा लक्षात घेऊन एकनाथ खडसेंनी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं की सय्यद शुजा याने जे काही आरोप केले ते भाजपनं फेटाळले, की तो एक प्रकारे चोरच आहे, त्याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू शकणार नाही. मात्र काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंवरती अशाच एका हॅकरनं आरोप केलेले होते की त्यांचे दाऊदशी संबंध आहेत, मनीष भंगाळे. त्यावेळेस भाजपने त्याच्यावरती विश्वास का ठेवला असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेला होता, ज्याच्यावरती भाजपच्या एकाही नेत्याने आता उत्तर दिलेलं नाही आहे, ज्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं. याच्यावर उत्तर मी देऊ शकणार नाही, याच्यावर खडसे साहेबच उत्तर देऊ शकतील. पण त्या हॅकरच्या विषयावर माझ्या मते खडसे साहेबांवर कुठली कारवाई झालेली नाही. पण अजून याला जोडून असं की एकनाथ खडसे दरवेळेस आपली म्हणजे सल आहे ती बोलून दाखवतात वेगवेगळ्या व्यासपीठांवरून. भाजपच्या कुठल्याही नेत्याशी म्हणजे थेट जाऊन त्यांना बोलता येत नाहीत, म्हणजे इतके दुरावलेत का ते भाजपपासून सध्या? फक्त वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरती जाऊन ते आपली म्हणजे खंत आहे ते बोलून दाखवत असतात दरवेळेस. नाही, ते अनेक गोष्टी बोलतात, आपण तेवढंच दाखवतात एवढा विषय आहे. ते बऱ्याच गोष्टी बोलतात आणि ते आमच्याशी बोलतात, आमचं त्यांचं नातं आहे, आम्ही नेहमी भेटतो. आणि खडसे साहेब हे एक अत्यंत पक्षाचे डेडिकेटेड कार्यकर्ते आहेत पहिले. आजही ते पक्षाच्या सगळ्या बैठकींना उपस्थित राहतात आणि सिन्सिअरली पक्षाचे सर्व जे आमचे आदेश आहे, पक्षाचे जे कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित ते पार पाडतात. त्यामुळं खडसे साहेब जे बोलतात त्याच्यातला एक वाक्य जर दाखवलं तर त्याचा अर्थ लागणं कठीण आहे. पण खडसे साहेब काही दुरावलेले नाही आहेत, ते आमच्या जवळ आहेत. मला तरी वाटतं की खडसे साहेब तर माझ्यासाठी परिवारासारखे आहेत. नाही, तुम्ही म्हणतात की मीडिया अनेक गोष्टी बोलतात, खडसे आणि मीडिया ठराविक गोष्टी, पण ही फॅक्ट आहे, खडसे मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. अनेक वर्षापासून भाजपचं नेतृत्व केलेला माणूस बाहेर ठेवणं हे पक्षाला अडचणीचं आहे का आता येत्या निवडणुकीच्या काळात? साहजिक आहे, खडसे साहेबांचा ॲक्टिव्ह रोल महत्त्वाचा राहील पक्षाच्या कामासाठी आणि त्यासाठी मला वाटतं पक्षश्रेष्ठी आणि खडसे साहेब बसून त्याच्याबद्दल मार्ग काढतील. पण आता खडसे साहेबांनी जे निर्णय घेतला की सन्मानाने राजकारणात राहायचं, त्यामुळे खडसे साहेबांचा जो विषय आहे तो जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही त्यांचा जो निर्धार आहे तो पण यशस्वी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की ते आमच्यापासून दुरावलेले नाही आहेत. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो सन्मानाचा मार्ग स्वीकारला की हे पूर्ण करा आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. आणि ते दूध का दूध पाणी का पाणी होईल म्हणजे खडसे साहेबांचा जो निर्धार होता त्याला यश मिळेल. तुम्ही सगळं खडसेंबद्दल बोलताय, मान्य आहे, मात्र ते वारंवार ही खंत बोलून दाखवतात. आत्ता परवा तुम्ही म्हणाल की माध्यमं मोडकी तोडकी त्यांची 2 वाक्य दाखवतात, पण ते स्वतः असं बोललेले आहेत की माझ्यावरती जेव्हा एका हॅकरने आरोप केले तेव्हा भाजप माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही, त्याच्यामुळे माझं राजकीय जे करिअर आहे ते बर्बाद झाले. ही त्यांची वाक्य आहेत त्या व्यासपीठावरची. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला की ते भाजपच्या इतक्या जवळ नाही आहेत का? हॅकरमुळे काही खडसे साहेबांचा विषय झालेला नाही, पण त्याच्यामुळे काही बदनामी कारवाई केलेली नाही. पण खडसे साहेब एक ओबीसी नेते आहेत आणि त्यांच्या मनात जर ही भावना असेल की मला डावलल्या जातात, आपणही एक ओबीसीचं नेतृत्व करता, आम्हाला प्रयत्न केले पाहिजे. आम्ही करतोय. तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करता. ओबीसी म्हणून नाही, सर्वांनीच आम्ही करतोय. पण आम्ही पक्ष म्हणून, आम्ही परिवार आहे आमचा, शेवटी पक्ष हा परिवार असतो आणि आम्ही ते प्रयत्न करतो. त्यांची नाराजी दूर केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांना दूर नाही होऊ दिलं पाहिजे असं वाटतं. ओबीसींचं नेतृत्व करणारा आणखीन एक आघाडीवरचं नाव म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ तुरुंगातनं सुटल्यानंतर पुन्हा एकदा ते या पातळीवरती आघाडीने सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. पंकजा मुंडेंना त्या नावाची स्पर्धा निर्माण झाली असं वाटतं का? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. उलट ते माझ्या पक्षातच नाही आहेत मुळामध्ये. ते अशा पक्षात आहे ज्यांचा माझा नेहमीच लढाई राहिलेली आहे. त्यामुळं पक्ष म्हटल्यावर आम्ही आमच्या सिद्धांतांवर कायम आहोत. आणि जेव्हा ओबीसीचा विषय येतो तेव्हा आम्ही त्याच्यावर वेळोवेळी फार स्पष्ट मत मांडलं आहे
आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे हेही स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम आहोत. आणि भुजबळ साहेब आणि मी एका पिढीचेही नाही आहेत की माझी त्यांची काही स्पर्धा असण्याचं कारण आहे. आणि ते दुसऱ्या पक्षात आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पक्षात त्यांचा परफॉर्मन्स त्यांचा चांगला अजून चांगला करायसाठी प्रयत्न करतील. मी माझ्या पक्षामध्ये. आणि पब्लिकचा जो परफॉर्मन्स आहे ते पब्लिक आपल्या पब्लिकला फार मोठं जनतेला साधन आहे आणि त्याच्यातनं ते आपला रिस्पॉन्स दाखवतीलच. ते जरी दुसऱ्या पक्षात असले तरी आम्ही केवळ बघितलं होतं की मुंडे साहेब जेव्हा अडचणीत असायचे तेही त्यांच्याशी सल्लामसलत पण करायचे. भुजबळ साहेबांना पहिल्यांदा भेटणारा महाराष्ट्रात मंत्री असून मी एकमेव व्यक्ती आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन मी भुजबळ साहेबांना भेटले जेव्हा ते आज म्हणजे जे मध्ये ॲडमिट होते, नंतर त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावरही भेटले. तर त्यामुळे मला त्यांच्याशी स्पर्धा असण्याचं तर काही कारण नाही. आणि मी अशी स्पर्धा कोणाची करून कोणाला पाण्यात बघून राजकारणात मोठी होऊ इच्छित नाही. मी माझ्या मेरिटवर मोठी होऊ इच्छिते. त्यांनाही शुभेच्छा आणि मीही चांगलं काम करते. मला विश्वास आहे त्यांच्याही मला शुभेच्छाच असतील. एक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात गेलेला आहे. तुम्हाला वाटत नाही मराठा आरक्षणामुळे ओबीसी नाराज होतील? मराठा आरक्षणाचा ओबीसीला धक्का नाही बसला पाहिजे याची काळजी घेतली गेली असल्यामुळे ओबीसी नाराज होण्यासाठी फारसा वाव राहणार नाही असं मला वाटतं. ओबीसीचं संरक्षण महत्त्वाचं आहे कारण तो पहिला त्यांचा अधिकार आहे, कारण पहिल्यापासून त्यांना ते आरक्षण आहे. ते कोर्टात गेलेच आहेत ना त्यांच्या विरोधात. कोर्टात तर ते चालू आहे. कोर्टात कोण गेले आहेत काय गेले आता हे फार याच्यासाठी वेगळं चर्चासत्र आपल्याला बसवावं लागेल. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या बाबतीत की जर ओबीसी आरक्षणाला स्थगिती लाभली तर महाराष्ट्रात दंगली होती. पण ओबीसी आरक्षणाचा विषयच कुठे आहे? आपला ओबीसी आरक्षणच नाही आहे, मराठा आरक्षण आहे ते. नाही, जर ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर म्हणजे तुम्ही चांगले वकील द्या कोर्टात. ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळण्याचा संबंधच नाही. ओबीसी आरक्षण ऑलरेडी एक्झिस्ट करतं. मराठा आरक्षणाच्या विरोधात लोक गेलेत ना कोर्टात, न्यायालयात, उच्च न्यायालयात गेलेले आहेत ना. कशासाठी? की त्याला आता न्यायालयात लोक गेले म्हणजे तो मुद्दा शक्य आहे असं मला वाटत नाही. कारण कसं जे ऑलरेडी बॅकवर्ड आहेत त्यांचं आरक्षण कमी करणं हे काही मला वाटत नाही संविधानिक दृष्ट्या सुद्धा शक्य आहे. नाही, मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणामुळे ओबीसी नाराज होतील का? नाही म्हटलं मी, कारण मराठा आरक्षणाचा ओबीसीला धक्का न लागू देण्याची मी काळजी घेतलेली आहे. एवढा मोठा एक पॉप्युलिस्ट जेव्हा लोकप्रिय असा निर्णय की अधिकाधिक लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जेव्हा सरकार एवढा मोठा निर्णय घेते तर समाजातल्या इतर घटकांबद्दल आम्ही आकर्षित करण्यासाठी निर्णय घेत नाही. मी मगाचपासून हा विचार करते. आता केंद्र शासनाने 4,500 कोटीचं पॅकेज दिले. निवडणुका तोंडावर बघून केंद्र शासनाने पॅकेज, अशी मी बातमी ऐकली आता. तर असं कशामुळे? शेतकऱ्यांच्याकडे बघून का नाही दिलं? किंवा आम्ही आकर्षित करण्यासाठी नाही करत आहे, आम्ही शब्दपूर्तीसाठी करतोय. आम्ही दिलाय ना शब्द, मग जेव्हा आम्ही करतो ती शब्दपूर्ती म्हणायचं काय बिघडतं आपल्याला? आम्ही काही आमचं आकर्षण वगैरे करायचा विषय नाही. आम्ही आत्ता या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त नगरपालिकेच्या मध्ये आमची सत्ता आहे, सगळ्यात जास्त जिल्हा परिषदांमध्ये आमची सत्ता आहे, सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्यामध्ये भाजपाचे निवडून आले. त्यामुळे आता आकर्षित करायचा मुद्दा काय? लोक ऑलरेडी विश्वास ठेवायला लागलेत. आता कालच्या निवडणुकांचे निकाल बघा नगरपालिकेचे, तर लोकांचा हा विश्वासच आहे ना. नाही, जर युतीसाठी एवढं सगळं जर हे असताना म्हणजे मतदार असताना जर युतीसाठी प्रयत्न केला जातोय शिवसेनेबरोबर युती करण्याचा, पण त्यांच्याबरोबर मैत्री करण्याचा पुन्हा एकदा, तर यावरून लक्षात येतच आहे कारण आम्ही आमच्या विचाराची फोड करू इच्छित नाही. आम्ही युती का करू इच्छितो? कारण आमचं ध्येय एक आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र एका ध्येयाने काम केलंय म्हणून आम्ही त्याला. तुम्ही खूप एक चांगल्या राजकारणी आहेत म्हणून तुम्ही असं म्हणताय की थँक्यू म्हणून तुम्ही हे नक्की म्हणताय, पण सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे की निवडणुका. मला एक विचारायचंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय म्हणतात? आघाडी करायची म्हणतात का नाही म्हणतात? किंवा जे ममता बॅनर्जींकडे जे सभा झाली ते कशाचं प्रतीक आहे? ते सगळे एका मंचावर का आले? मग वेगळं ते असुरक्षित आहेत म्हणून आले असं म्हणायचंय का मग आपल्याला? ते असुरक्षित आहे म्हणूनच आणि आम्हाला सत्ता आणायची आहे आणि आम्हाला स्थिर सरकार देणं हे सगळ्यात पहिलं दायित्व आहे आमचं. त्याच्यामध्ये युती करण्याचा प्रयत्न करण्यात काही गैर नाहीये. नाही, म्हणजे ऑलरेडी आहे. अभद्र युती पण नाहीये की एकमेकांच्या विरोधात होते आणि एकमेकांच्या म्हणजे विरोधात शिव्या दिल्या आणि एकत्र आलो. आमचा विचार एक आहे. नाही, अभद्र युतीच्या पलीकडे जाऊन गेल्या 4 वर्षात ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपच्या एकूण सगळ्या कारभारावर, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांवर ज्या पद्धतीने टीका करते, अभद्र म्हणण्याच्या पलीकडेची टीका गेलेली आहे. तरी तुम्ही पुढे जाताय की आमच्याबरोबर युती करा, याचा अर्थ काय?
याचा अर्थ आम्हाला एकत्र लढून स्थिर सरकार देण्यासाठी योगदान द्यायचं आहे आणि संविधानिकदृष्ट्या या देशाला स्थिर सरकार देणं हे आमचं कर्तव्य आहे. पंकजाजी, एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही मंत्री आहात, पण जेवढ्या परळीत स्थानिक निवडणुका झाल्या त्यात तुमचा पराभव होत गेला आणि धनंजय मुंडे ते जिंकत गेले. हो, ते स्थानिक निवडणुकात जिंकले आणि मेन निवडणुकात हारतील. नाही, कारण काय? ते पॅटर्न आहे आमच्या मतदारसंघातला. हे पहिल्यांदा झालेलं नाहीये. म्हणजे जेव्हा बा होते तेव्हा सुद्धा धनंजय राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांनी तिथे नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ताच होती. असं नाही की माझी सत्ता खेचून त्यांनी घेतली, त्यांचीच त्यांनी कायम ठेवली. त्यामुळं त्याला काही माझा पराभव म्हणता येणार नाही, त्यांचं सत्ता होतीच तिथे. दुसरा विषय असा की जेव्हा परळी मतदारसंघामध्ये इवन युतीचं शासन होतं, आम्ही मंत्री होतो, तेव्हा सुद्धा लोकल इलेक्शन्समध्ये आम्हाला फारसं यश मिळालं नाही. तो तिथला मतदारसंघाचा पॅटर्न आहे. लोकसभा विधानसभेमधला जो मतदार आहे तो आम्हाला पूर्णपणे लॉयल आहे आणि लोकल इलेक्शन्समधली तिथे लोकल बरेच आणखी काँग्रेस आहे, तिथल्या लोकल लिडरशिप आहे, तर लोकल लिडरशिप जिंकते जनरली लोकल इलेक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला वाटतं लोकसभेला जिंकणार ती जागा? मला वाटतं नाही, राष्ट्रवादीलाही वाटतं, म्हणून ते उमेदवारच देऊ शकत नाही आहेत. ताई, अशी एक बातमी आहे की आता अमित शहानी बैठक घेतली, त्यात तुम्हाला लोकसभा लढायला सांगितले, खरं काय नेमकं? नाही, अशी कुठली बैठक झाली नाही. नक्की. आणि दुसरं, लोकसभेला जोडून एक तुम्ही गेल्या इलेक्शनला आश्वासन दिलं होतं की ह्यावेळेस आम्ही उमेदवारी अर्ज भरताना रेल्वेनेच येणार, पण गेली 5 वर्ष, आता जवळपास 4 वर्ष होऊन गेले, रेल्वे काय आली नाही. तुम्ही त्या ट्रॅकवरनं पाहणी पण केली, आश्वासन तर गेलं नाही. मग आता ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही बीडला लोकांना कुठल्या याने सामोरं जाणार? कारण आश्वासन पूर्ण झालेलं नाही तुमचं. आश्वासन पूर्ण झालंय माझं. सोलापूर वाडीपर्यंत रेल्वे आली आहे, मी रेल्वेत बसून येणार आहे. नाही, तुम्ही बोलले होते की फॉर्म भरायला काय तहसीलमध्ये रेल्वे घेऊन जाऊ, तहसीलमध्ये जाण्याची गरज नाही. पण बीडकरांना रेल्वे कधी दिसणार? पंकजाताई दिसतात त्या ट्रॅकवरून चाललेल्या, ती बातमी आम्हीच दाखवली, पण रेल्वे कधी दिसणार? कारण निधी आला नाही गेल्या 4 वर्ष. रेल्वे पण अडचण अशी आहे, अनेक ठिकाणी भूसंपादन अडकलेलं आहे. माझ्या रेल्वेचा शब्द मी पूर्ण केला आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. जे 70 वर्षात झालं नाही, ती रेल्वे बीडच्या अगदी काही किलोमीटरवर आलेली आहे आणि ती आणलेली आहे कारण तिथल्याच लोकांनी लँड ॲक्विजिशन आणलं. आता आपल्याच लोकांना दामदडपशाही न करता आम्ही सामंजस्याने घेतोय. ते माझ्यामुळे नाही आणली, केंद्र आणि राज्य सरकारमुळे नाही आणली, लोकल लोकांमुळे आणली आहे. आणि ती आणली म्हणजे तेवढा पॅच आणलाय. तर आम्ही इकडनंही काम सुरू केलं आणि इकडनंही काम सुरू केलंय, फक्त तेवढं जोडायचं राहिलंय. आता सोलापूर वाडीपर्यंत रेल्वेचं ट्रायल पण आम्ही करणार आहोत आणि लोक खूप हुशार आहेत. ते असं नाही म्हणणार की 20 किलोमीटर राहिलं म्हणून यांना पाडा, ते म्हणतील एवढेपर्यंत आणलं म्हणून यांना निवडून आणा, यांनाच परत निवडून द्या. दुसरं असं, आपले उद्धव ठाकरे जे आहेत ना, बीड दौऱ्यावर गेले होते, ते म्हटले इतके दिवस आम्ही बीड मुंडे साहेबांसाठी सोडून दिलं होतं, पण ह्यावेळेस आता असं करणार नाही, कारण ते पंडितांच्या घरी पण गेले. तर मग याचा अर्थ मातोश्रीची तुमच्यावरची माया आता थोडी पातळ झाली आहे का? म्हणजे मुंडे साहेबांना बीड सोडून दिलं पंडितांच्या ते घरी गेले, ते पंडित शिवसेनेमध्येच आहेत, त्यामुळे ते, एक मिनिट मी उत्तर पूर्ण करते, आणि त्यामुळे ते शिवसेनेमध्ये आहेत. दुसरं, त्यांनी मुंडे साहेबांच्यासाठी सोडण्याचा विषय नाही, भाजपचीच होती लोकसभा. फक्त मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर तर राष्ट्रवादींनी सुद्धा लढवली नाही. तेवढा मोठा नेता गेल्यानंतर तर शिवसेनेने ती भूमिका घेतलीच ना. त्याच्यात काही त्यांनी मुंडे साहेबांसाठी आधी सोडली असा विषयच नाही. आधी आम्ही युतीतच लढत होतो, फक्त मुंडे साहेब आल्यानंतर आम्ही युतीतच होतो. फक्त खालची जी जागा होती माझ्या विरोधातली त्यांनी तेवढी लढली नाही. आता ते लढायला तयार असतील तर आमचं काही म्हणणं नाही. मला ते लोकशाहीत अधिकार आहे, सर्वच पक्षांनी उभं राहायचा अधिकार आहे. मला काही माया पातळ नाही केली. त्यांच्या पक्षाचं काम राजकारणात, बाबांचे तर काँग्रेसमध्ये मित्र होते म्हणून काही ते आपल्या पक्षाचं सोडून त्यांचं काम नाही करत. आपल्याच उद्धवजींनी जर आपल्या पक्षासाठी तिथे उमेदवार दिला तर त्याचं स्वागतच आहे. पंकजाताई, सध्या राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे प्रियंका गांधींचा राजकीय प्रवेश. तर एक भाजप नेते आणि एक स्त्री म्हणून खरं तर मला वाटतं की तुम्ही कसे पाहता त्यांच्या राजकीय प्रवेशाला? आव्हान म्हणून पाहता की वेगळ्या दृष्टीने कसे पाहता? मला प्रियंका गांधींचा राजकीय प्रवेश हा चर्चेचा विषयच कसा झाला हे कळत नाही. कारण त्या राजकीयात होत्याच, त्या मागच्याही निवडणुकीमध्ये कॅम्पेनिंग करत होत्या. त्या कॅम्पेनिंगच्या वेळी असतातच. मी गेल्या, जसं मला कळतं तसं मी प्रियंका गांधींना काँग्रेसचं कॅम्पेनिंग करताना बघते. त्यामुळे मला ह्याला ते म्हणजे काय जुन्याच गोष्टीला नवीन लिफाफा लावून म्हणजे दाखवलं जाते असं मला वाटतं. आणि बाकी महिला म्हणून राजकारण करण्यासाठी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. त्याच्याविषयी माझं काही गैरमत असायचं कारण नाही. महिला, चांगली महिला, असं नाही की महिला म्हणजे
पण चांगली महिला राजकारणात मोठी होत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. नाही, त्या सक्रिय राजकारणात आता आले. सक्रिय पण अजून म्हणजे काय, पक्षाच्या राजकारणात ते आधी होते. पक्षाचं पद नव्हतं त्यांच्याकडे, पद आत्ता दिलं त्यांना. तेवढा बदल झाला असेल, बाकी सत्ता तर पक्षाची त्यांच्याचकडे होती ना, पद नसलं तरी. नाही, राजकारणात भगवानगडाची कन्या मोठीच झाली पाहिजे पण एकदम प्रियंका गांधी आता थोडं एकदम मुद्द्यावर येऊ. त्या वादात, तुमच्या आणि नामदेव शास्त्रींच्या वादात सगळ्यांना माहिती की तुम्हाला तिथे त्यांनी प्रवेशबंदी केली, नंतर तुम्ही घाट सावरगावला सगळा सगळा मेळावा भरवला. पण या सगळ्या तुमच्या राजकीय वादावादीत भगवानगडाचं कुठेतरी देवत्व किंवा महत्त्व कमी झाले असं तुम्हाला वाटत नाही का? आमचं काही राजकीय वाद असायचं काय कारण आहे? ते महंत आहेत, मी राजकारणी आहे, त्यांना राजकारण नाही करायचं कधी आणि मला महंत नाही बनायचं अशात तरी. त्यामुळे आमच्यामध्ये काही भांडण असायचं कारण नाही. त्यांना इथे सभा नव्हती घ्यायची तर मी सभा कुठेतरी घेणार होते, हा माझ्या चॉईसचा प्रश्न आहे. त्याच्यात मी भगवानगडाचं महत्त्व कमी करायचा विषयच नाही. झालंच नसतं, कारण गर्दी झाली नाही. झालं ते मी नाही केलं. भगवानगड ओस पडला. आम्ही ते दोन्ही टू विंडो मध्ये भांडताय का प्रश्न? भांडायचा प्रश्न नाही. प्रश्न भांडायचा नाही. कसं आहे, आपण भगवानगडाचं राजकीय फायद्यासाठी वापर होणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगावं. मी काय सांगू, तिथे लोक माझ्या बरोबर आले आणि तिथे मी नवीन एक माझ्या भगवान बाबांच्या जन्मगाणी सावरगाव भक्तिगड, तिथे भगवान भक्तिगड निर्माण केला आणि त्याला प्रचंड संख्येने लोक आले. त्यामुळे मला वाटतं भगवान बाबांचं महत्त्व महत्त्वाचं आहे, कोणत्या गडाचं महत्त्व महत्त्वाचं नाही. मी आता इथून पुढे फक्त भक्तिगडच मोठं राहणार, भगवानगड नाही राहणार असं तुम्ही म्हणत असाल तर तसं होईल. आम्ही नाही असं तुम्ही. पंकजाताई, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं आपण धनंजय मुंडेंबद्दल बोलत होतो, तर अनेकदा कठीण प्रसंग येतात तर कुटुंबातल्या सदस्यांनी म्हणजे बाहेर किती आरोप केले, मग ते चिक्की घोटाळा असो किंवा आणखी, तर बाहेरच्यांनी किती आरोप केले त्याच्यापेक्षा घरचे लोक असतात जे तुम्हाला समजून घेतील किंवा ज्यांनी तुम्हाला समजावं अशी अपेक्षा असते. पण जेव्हा भाऊच आपल्यावर आरोप करतो किंवा भाऊच आपल्याबद्दल बोलतो तेव्हा दुःख होतं, वाईट वाटतं की याला तर माहिती आणि हा असं का, असं वाटतं का कधीतरी? खूप दुःख होतं. कारण आरोप काही असेल त्याच्यामध्ये आरोप केले तर ठीक आहे. प्रत्येक गोष्ट मी जी करते आरोपच आहे. म्हणजे मी जो निर्णय घेते त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रचंड गोंधळ, हे टिपिकल स्टेटमेंट आहे. म्हणजे जणू या महाराष्ट्रामध्ये फक्त माझंच खातं आहे आणि माझ्याच खात्यात फक्त योजना राबवल्या जातात. म्हणजे एखादी निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी विकत घ्याव्या लागतात, काही लोकांना नोकरीला घ्यावं लागतं, काही हायर करावं लागतं. विदाऊट ते कसं निर्णय करणार? आता आपण मेट्रो करतोय, रस्ते करतोय, नॅशनल हायवे करतोय, कॉन्ट्रॅक्टरच काम करतात ना. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवून आरोप करण्याचा दुःख होतं, प्रचंड त्रास होतो. कदाचित त्यांनी तसं केलं नसतं तर माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधीच लागले नसते, कारण मी ज्या पद्धतीने काम केलं आहे ते माझ्यावर विनाकारण एक सतत माझ्या हिस्ट्रीमध्ये तो एक विषय राहील. त्याला कारण धनंजय आहे आणि मला वाईट वाटतं की त्यांनी एवढा जोर लावून माझ्या मागे भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यांनी त्या पोस्टचा चांगला वापर करून खरंच चांगला एखादा असा काही विषय काढला असता. कारण मुंडेसाहेब विरोधी पक्षनेते होते तर त्यांच्या स्वतःवर गोळीबार जरी झाला तरी त्यांनी गुन्हेगारी करण्याच्या विरुद्धचा लढा नव्हता सोडला. पण आज लोकांना माहिती आहे की हे काय चाललेलं आहे आणि जनतेसमोर सगळं सत्य आहे आणि तोडपाणी करणारे ही काही ओळख चांगली नाही. ते तुम्ही बोललात तिथे की ते तोडपाणी करणारे नेते आहेत, म्हणजे नेमकं काय? म्हणजे स्वतःचे सेटिंग करणारे ते म्हणून पूर्ण प्रसिद्ध आहेत. नाही, एक तुमचं वाक्यही होतं त्या याच्यात की तू छुपके वार मत कर, सामने से आके वार कर. ते कोणासाठी? तो टोला त्यांच्यासाठी, जे छुपके वार करतात त्यांच्यासाठी नाही. तो टोला धनंजय मुंडेंसाठी आहे. त्यात जे छुपके वार करतात ते सर्व. ते जर तुमच्याच पक्षात असते तर मग त्यावेळेस त्यांची भूमिका काय असते याच्यापेक्षा नक्कीच वेगळी असते, बरोबर? पण नेमकी कशी असते? म्हणजे प्रश्न घ्यायला गेले का? माझ्या पक्षात ते असते तर कदाचित मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं. कारण मी राजकारणात ॲक्सिडेंटली आले. 2009 मी निवडणूक लढले ते केवळ आणि केवळ मुंडेसाहेबांच्या आदेशामुळे. मला अक्षरशः मुंडेसाहेबांनी एक दिवस आधी सांगितलं की तुला उद्या यायचं आहे. माझ्याकडे सलवार सूटसुद्धा नव्हते घालायला, कारण मी जीन्स टी शर्टमध्ये वावरत होते. माझा नवरा अमेरिकेत होता, माझं एकदम चांगलं मॉडर्न लाईफ होतं. तर बाबांनी मला जेव्हा सांगितलं, माझ्या मैत्रिणीला मी फोन केला की प्लीज तू 5-6 सलवार सूट घेऊन ये, माझ्याकडे 2-4च आहेत. इतकी म्हणजे माझी तयारी नव्हती. मी तिकडे गेले कारण मी बाबांचं काम 7-8 वर्ष करत होते. लोकांच्या मनात माझ्याविषयी आवड होती. खरं बोलते, जे बोलते ते खोटं बोलत नाही, कामं करते, नाही तर नाही म्हणून सांगते, लोकांमध्ये मिसळते. जन्मल्यापासून मी राजकारणातच वाढल्यामुळे लोकांविषयी माझ्या मनामध्ये असं कधी असं नाही वाटलं की आपलं हे काम नाही. मी नेहमी प्रत्येकाशी जोडली गेले, प्रत्येक परिवाराशी जोडली गेले.
त्या परिस्थितीमध्ये परळीच्या लोकांनी खूप आग्रह धरला की आम्हाला पंकजाताईच पाहिजे, आणि म्हणून मला तिथे अचानक उभं करावं लागलं. कारण बाबांना वाटलं एवढ्या वर्षाची सीट आपल्या हातून जाऊ नये आणि धनंजयला पण त्याचं करिअर खराब होऊ नये, त्याचं सुरुवात पराभवाने होऊ नये. लगेच बाबांनी 2 महिन्यांनी धनंजयला आमदार केलं, म्हणजे विधान परिषदवर घेतलं. त्यामुळे आम्ही दोघेही आमदार होतो आणि बाबा खासदार. एवढी मोठी ताकदवर फॅमिली होती. मी त्याला म्हटलं की 2014 मला लढायची पण नाही आहे, तू हे लढ, इतकं मी त्याला म्हटलं. कारण मला असं काही फार राजकारणात मी महत्त्वाकांक्षी अजिबात नव्हते. पण बघा दुर्दैवाने असं झालं की बाबा राहिले नाही, माझ्यावर एवढ्या लोकांची जबाबदारी आली. कारण बाबा नेहमी म्हटलं होतं की आता बापरे, आता मी रिटायर झाले, तुम्ही आता मंत्री झालात केंद्रात, आता मला संसार करायचा. म्हणजे अक्षरशः असं आम्ही गमतीने बोललो होतो. पण दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आणि मला देवाने माझ्या नशिबात काय लिहिलं होतं की मला लोकांसाठी परत राजकारण करावंच लागलं आणि मी ते करते, आता लोकांसाठीच करते. मग आता समोरासमोर तुम्ही लढणार का? आता तर माझ्याकडे चॉईस आहे का? मी सिटिंग आहे, त्यांना विचारा. नाही, पण हे बहीण भावातलं वैर जे आहे ते कधी संपेल का? आमच्यात काही वैर नाहीये, ते त्यांच्या पक्षात आहे. मी माझ्या मनात राजकीय वैर, असं वैर नाही, ते राजकीय वैर आहे. नाही, माझ्या मनात तर काही वैर नाही. मी तर सत्तेत आहे, मी त्यांच्यावर तर काहीही करू शकले असते सत्ता वापरून. पण मी कधी तुम्ही बघा, उलट त्यांना अवॉर्ड मिळाला तर मी जाऊन त्यांच्या गळ्या पेडून त्यांना अभिनंदन केलं. आणि दुःखी आहात, ते सतत टोले हाणत असतात किंवा आरोप करत असतात, अशा परिस्थितीत हे म्हणजे कुठे ना कुठेतरी राजकीय वैमनस्य झालं, तर ते संपण्यासाठी मग काय, म्हणजे तुम्ही काय करणार? जाऊ द्या ना, असं आधी तुम्ही गांधी परिवारापासून सुरू करायला पाहिजे. पण एकही परिवार नाही आज राजकारणात की त्यांच्याकडे नाही, मग आमचीच एवढी चर्चा का, असंही वाटतं मला कधी कधी. ताई, तुम्ही धनंजय मुंडेंबद्दल बोलला की ते अशा पद्धतीने तुमच्यावरती आरोप करतात, तुम्हाला वाईट वाटतं. मुंडे साहेब गेल्यानंतरची तुमची पहिली आमदारकीची निवडणूक, भाजपचं सरकार आलं, तुम्ही मंत्री झालात. या संपूर्ण 4-4.5 वर्षांच्या काळामध्ये असे कोणते क्षण होते का चांगले वाईट, ज्यावेळेस तुम्हाला मुंडे साहेबांची आठवण आली, वाटलं की यावेळेस बाबा हवे होते? अरे बापरे, असा क्षणच जात नाही की मला त्यांची आठवण येत नाही. मला नेहमी ते हवेसे वाटतात. असं नाही की ह्यावेळेस हवे होते की त्यावेळेस हवे होते, मला ते हवेच होते, त्याच्याकडे पर्यायच नाही. ते असते तर मी शपथ घ्यायला थांबलेही नसते कदाचित, ते यांची शपथ झाली असती. त्यामुळे ते या क्षणी हवे का त्या क्षणी हवे असं मला नाही सांगता येईल, पण ते हवेच होते. बस मला नाही, अनेक लोकांना हवे होते. आणि बघा ना, 4 वर्ष झाले, अजूनही लोक मुंडेंच्या भोवती सगळ्या विषयांचं जर नाव आलं की ते अजूनही गाजतं, किंवा लोक अजूनही डोळे त्यांचे पाणावतात. मी कुठेही जाते, लोक खूप प्रेम करतात त्यांच्यावर. प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या, पण भाजपच्या बऱ्याच नेत्यांकडून त्यांच्यावर चॉकलेटी चेहरा आणला म्हणून टीका होते. तर मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघतात? भाजपला त्याची भीती वाटते का प्रियंका गांधींची? नाही, भाजपला कोणाची भीती वाटायची कारण नाही. मला वाटतं काँग्रेसलाच भीती वाटत असावी, त्यामुळे त्यांनी हे बदल केले असावे. कारण आम्ही तर जसे आहोत तसे आहोतच, आमच्यात काही बदल नाही आहे. भीती वाटायचं कारण नाही, आणि कोणत्याही महिलेविषयी पर्सनल कॉमेंट करायचं कारण नाही. मला बघत असताना तर तुम्ही राजकारणी म्हणून बघितलं पाहिजे, मी महिला म्हणून बघायचं काही कारण नाही. असं एका पदावर माणूस जेव्हा जातो तेव्हा तो महिला आणि पुरुष याच्या पलीकडे जातो, तो त्याच्या मेरिटवर ओळखला जातो. आणि मेरिटला स्त्रीलिंग आणि पुल्लिंग नसतं, मेरिट असतं. त्यांचं मेरिट त्यांनी राजकारणात सिद्ध केलं तर त्यांचंही नाव होईल, आणि नाही केलं तर लोक त्यांनाही नावं ठेवतील. पण जेव्हा तुम्ही एका घराण्यात जन्मलेले असता तेव्हा हे सगळं पॅकेजमध्ये येतं. थोड्याफार प्रमाणात आम्ही ते अनुभवतो, वडिलांवर तुलना होते, कधी कौतुक होतं, कधी टीका होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाव्या लागतात. एकीकडे पंकजा मुंडे ॲग्रेसिव्ह दिसतात, दुसरीकडे प्रीतम मुंडे मात्र फार शांत दिसतात. त्या कधी कुठल्या वादात दिसत नाहीत किंवा पण ज्यावेळी राजकीय धोरण ठरवण्याची वेळ येते, चर्चा जेव्हा तुम्ही आपापसात करता तेव्हा ती चर्चा तुम्ही करता का? आणि दुसरं असं, जेव्हा आज मुंडे साहेब नाही आहेत पण एक राजकीय सल्ला लागतो कुठून तरी, तो कोणाचा घेता म्हणजे नेमका? मग कोणाचं मार्गदर्शन असतं त्या बाबतीत? मी का आम्ही दोघी? तुम्ही दोघी. प्रीतम तर माझा सल्ला घेते, आणि माझा सल्ला आणि माझ्या गायडन्सशिवाय ती काहीही करत नाही. टचवूड, माझ्या बहिणी माझ्या खूप खूप प्रेम करतात माझ्यावर, आईबाबांपेक्षाही जास्त. आणि आज त्यांनी मला बाबा म्हणून स्वीकारलं आहे, त्यामुळे माझ्या घरामध्ये सगळं मला ते विचारून माझ्याप्रमाणे करतात. आणि प्रीतम राजकारणात खरंच ॲक्सिडेंटली आली. मी जशी माझी स्टोरी आहे तशी तिची तर अजून दुर्दैवी स्टोरी आहे. ती एक डॉक्टर होती, MS, टिपिकल प्रिस्क्रिप्शन सह्या करणे, आपला दवाखाना चालवणे वगैरे, एवढी मर्यादित तिचं लाईफ होतं. अभ्यासू होती पहिल्यापासून, त्यामुळे फार काही सोशल लोकांमध्ये वगैरे नव्हती.
पण ती बोल्ड होती, ती नाटकात काम करायची, कॉलेजमध्ये शाळेमध्ये भाषणं, वक्तृत्व स्पर्धा, त्यामुळे तिला काही राजकारण फार अवघड गेलं नाही. ती खूप छान भाषण करते, खूप शांतपणे लोकांना हाताळते. ती अग्रेसिव्ह नाही याचं कारण ती लीडर नाही आहे आज, ती फक्त खासदार आहे. आणि मी बाबांच्या भूमिकेत आहे तर ती माझ्या भूमिकेत गेली, त्यामुळे तिच्यावर कुठलाही पटकन वार होत नाही. तो वार माझ्यावर होतो आणि मग तिच्यापर्यंत तो पोचत नाही आणि मी काळजी घेते की तिच्यापर्यंत काही पोचू नये, मी तिला प्रोटेक्ट करते. त्याच्यामुळे तिला फारसं वादग्रस्त गोष्टीत पडण्याची आवश्यकता कधी भासत नाही. अजून ती त्याच्यासाठी परिपक्व व्हायची वेळ मी बघते, कारण मला माझ्या काळजी वाटते धाकटी बहीण आहे म्हणून. तर मी तिचं फक्त अकॅडमिक काम ती करते आणि माझा जिल्हा ती सांभाळते, सगळ्या लोकांना सांभाळते आणि हे तिचं आत्ताच्या 4 वर्षामध्ये इनफ आहे. पुढच्या वेळी मग आणखी ती परिपक्व होईल तेव्हा कदाचित तिला पक्षाने कधी भविष्यात जबाबदारी दिली किंवा आणखी काही वेळ आली तर ती नक्की बोलेल. तशी ती माझ्याहीपेक्षा मग ॲग्रेसिव्ह आहे. तिचं तो रूप अजून आलेलं नाही बाहेर. तर पंकजाजी, तुम्ही आज इथे आल्यात, खूप सावध भूमिका घेतली थोडीशी, काही गोष्टीवर एकदम मनमोकळेपणानं बोललात. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आजची ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतोय. पुढच्या वेळेस एक आणखी महत्त्वाची व्यक्ती